गणोजी आणि कान्होजीच्या फितुरीमुळे शंभूराजे पकडले गेले. परंतु तुम्हाला माहित आहे का, शंभूराजांना पकडल्यानंतर पुढे काय घडलं? अर्थात रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. औरंगजेबाचे पुढचे जे टार्गेट होते ते रायगड असणार. मग आता शंभूराजे जर पकडले गेले आहे, तर रायगडाची सुरक्षा कोण करणार? काय घडले होते त्यावेळी रायगडावर हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्यापूर्वी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, या चॅनलवर असेच नवनवीन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्याचा वेध घेणारे व्हिडिओ येत असतात. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मंडळींनो, संभाजी महाराजांना जेव्हा पकडले तेव्हा मुकरब खानाने त्यांना पकडून थेट औरंगजेबाकडे घेऊन गेला. परंतु औरंगजेबाने तोपर्यंत ऑर्डर सोडली होती की लगेलग रायगडावर जा आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची जी पुढची पिढी आहे ती नष्ट करा. त्यासाठी रायगडावर निघाला जुल्फिकार खान. जुल्फिकार खानाने 40,000 फौजेनिशी रायगडावर हमला केला. रायगडावर त्यावेळी सर्वात वडील होत्या येसुबाई. महाराणी येसुबाई संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. त्यांच्या समवेत गडावर संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी ताराराणी देखील होत्या. आता यांचा सर्वांचा सांभाळ करायचा आहे, सुरक्षित ठेवायचा आहे, या सर्वांची जबाबदारी होती ती येसुबाईंची. येसुबाईंनी त्यावेळी निर्णय घेतला. निर्णय असा होता की स्वराज्याचं भविष्य सुरक्षित ठेवायचं. त्यांनी रायगड तब्बल 9 महिने लढवला. परंतु या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी पाठीमागच्या रस्त्याने छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराराणी यांना सुरक्षित पोहोचवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयत्न यशस्वी देखील झाला. तो प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर राजाराम महाराज आणि ताराराणी पुढे जिंजीपर्यंत पोहोचले. त्यांना सुरक्षित पोहोचेपर्यंत रायगडाला तब्बल 10 महिने येसुबाईंनी लढवला. नंतर त्यांना माहित होते बाकीची जीवितहानी होता कामा नये, त्यासाठी त्यांनी तह करून रायगड खानाच्या ताब्यात दिला. म्हणजे आपल्याला यावरून एक गोष्ट समजते की येसुबाईंनी त्यावेळी न घाबरता न डरता खंबीरपणे जे धडक निर्णय घेतले, त्यामुळे स्वराज्याचे जे पुढील वारसदार होते ते सुरक्षित राहिले. येसुबाईंच्या या निर्णयासाठी आपल्याला त्यांना मानावं तर लागणारच आहे. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या अटकेनंतर देखील स्वराज्याचे भविष्य सुरक्षित येसुबाईंनी ठेवले. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.